मला तुम्ही काय कस्तुरी? बोल ना मला तुम्ही काय? सर आओ बाहेर या, बाहेर काय केलं? काय व्हॅनला ठोकता? सॉरी सॉरी, चुकून पोलिसांच्या गाडीला ठोकता काय तुम्ही? चुकून झालं. चुकून चुकून ही बिर्याणी सांडली माझी. हा अरे माझ्या बायकोनं बिर्याणी बनवलेली प्रेमानं. काका खरंच सॉरी, ऍक्च्युली माझी चूक झाली. ते गाडी चालवत होते आणि मी बोलत होते ना त्यांच्याशी कॉन्स्टंटली, त्यांचं लक्ष डायव्हर्ट झालं असणार, त्याच्यामुळे माझी चूक झाली. नाही नाही साहेब, अहो चूक माझी आहे. तुझी कशी चूक? गाडी मी चालवत होतो तर पुढे बघून चालवायला पाहिजे ना गाडी. माझी चूक झाली. नाही सर, पण मी बोलत होते ना तुमच्याशी, मी बोलायला नको होतं, तुम्ही गाडी चालवत होतात तेव्हा. कस्तुरी पण मी बोलत होतो, सो माझी चूक आहे. हो पण मी बोलत होते आणि मग सुरुवात मी केली आणि गाडी चालवतो मी होतो ना. अरे शांत. मी विचारलंय का कुणाची चूक आहे म्हणून? तुला विचारलं का? आधी दिवसभर काय खाल्लं नव्हतं, त्यात तुम्ही माझी बिर्याणी सांडली. अहो तुम्हाला माहितीये का, माझ्या बायकोने प्रेमाने बनवलेली बिर्याणी होती ती. सॉरी काका, खरंच सॉरी, पण मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. सॉरी काय सॉरी, तुम्हाला नाही कळणार. भुकेल्यासाठी बिर्याणी काय चीज असते ती. तुम्हाला बिर्याणी हवी आहे का? बिर्याणी इथे समोर ना खूप अप्रतिम मिळते एकदम. आपण घेऊयात, 2 घेऊयात. 2 3 वाक्से घाला यांना गाडी घाला. 4 पोलिसाला लाच देते, लुकतुकेला लाच देते का? काका पण सॉरी ना, खरंच सॉरी, असं नका करू प्लीज. काय सॉरी बिरी काही नाही. अहो नाही लाच नाही हो, तुम्ही म्हणालात ना भूक लागली म्हणून मी म्हटलं. वाक्से यांना गाडीत बसा. काका प्लीज असं करू नका, हो खरंच सॉरी. आता जे काही सांगायचं ना मोठ्या साहेबाला सांगायचं. नाही साहेब ऐका ना प्लीज, चुकून झालं बघा ना. जाऊ द्या ना साहेब. जाऊ देत. पोलिसाच्या गाडीला ठोकताय, वर मला लाच देत आहे आणि मला सॉरी म्हणताय. आणि सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे माझ्या बायकोने बनवलेली बिर्याणी तुम्ही सांडली आणि ती पण बोनलेस. केस तर होणार. ऐका ना, सोडून द्या ना. काय सोडून द्या? द्या चावी द्या. वाक्से अहो घ्या ना ताब्यात. चुकून झालं. बसा गाडीत. चला इकडे. सॉरी बिरी काय नाही. ते काय सांगा पोलीस स्टेशनला काका, sorry ना, नाही सॉरी बिरी काय नाही. झाला का डबा खाऊन? आणि इथे गाडी ठोकली तू आणि डबा कसला खातो? चल साहेब ऐका ना, जाऊ द्या ना. काय जाऊ द्या? हा अहो गाडी ठोकली तुम्ही, बिर्याणी सांडली माझी. घ्या पुढं. हा एवढं काय? एवढं रेस चालवतात का गाड्या तुम्ही? घ्या पुढं. हा घ्या पुढं. पुढं का? घ्या पुढं पुढे. हा बसा तुम्ही. बसा आतमध्ये. आता दाखवतो तुम्हाला एकदा. नाही काय बिर्याणी लाच देते काय लुकटिकला? ए बाबा, सरळ पोलीस स्टेशनला गाडी घ्यायची. सरळ पोलीस स्टेशनला जाऊ दे. चल लुकटुकीला लाच देत आहे. घ्या सरळ पोलीस स्टेशनला. घ्या लवकर घ्या. थांब. चला. बघ सगळ्याच. हॅलो. थांब. हनुमंतराव, ही आजकालची पोरं बाईक काढायची आणि रात्रभर फिरत बसायचं आणि मग काय झालं की आपली कामं वाढतात. आता ह्या पोरांना एक कळत नाही, पण ह्यांच्या आई बापांना कळायला नको का? आपली पोरं काय बाहेर दिवे लावतात, ती पण कुठेतरी बाहेर फिरत असणार. पोरगा दुसरीकडं आणि हे इकडं, अशानंच पोरं हाताबाहेर जातात. आज मी याला सोडत नसतो. आता हो तो कुठं गेला असेल. तू थांब. हे बघ. हो पण मी आलो माझ्या बायकोशी बोलून. तुम्ही वाद सर. हा आलो. सर मारू नका सर. माणसं गप्प राहिलेली खपत नाही आपल्याला. जे काय झालं ना ते खरं सांग. मला काय माहित नाही सर. पाटील इकडे. आज जोपर्यंत बोलत नाही ना त्याला बडवत राहा. घेऊन जा त्याला. मारू नका सर.
कस्तुरी तू का घाबरतीस? तुला सवय असेल ना अशा गोष्टींची. नाही म्हणजे तुझे बाबा पोलिसात आहेत ना, मला माहिती आहे. म्हणजे तू गेलीच असशील की पोलीस स्टेशन मध्ये अनेकदा. तुम्हाला खरं सांगू का, मी अजून माझ्या बाबांचं पोलीस स्टेशन पाहिलं सुद्धा नाहीये. आणि त्यात ज्यांचे बाबा पोलीस असतात ना, त्यांना कळलं ना की झालं मग. अगं डबा खोललाय बघ. हा आता अगं बिर्याणी खातोय. अरे बायको विचारती बिर्याणी खाल्ली का म्हणून. काय सांगू आता. आता माप ठेवू का वरंडायला. चला ए बसा बसा इकडे बसा इकडे. ते बघा तुमचा शोध चालू आहे. भेटलं की कळवतो तुम्हाला. चला निघा बसा इकडे. लुक तू काय मॅटर यांचा. अरे पुरी छेड काढतोस. नाही नाही सर. हो सर. हा ती हो म्हणते तू नाही म्हणतोस. काय खोटं बोलतोस. नाही खोटं नाही, म्हणजे त्यांनी तसं काही नाही केलं, त्याला हो म्हणाले मी. लुक तू काय मॅटर यांचा. अहो साहेब आपल्या गाडीला ठोकलं ना आणि माझी बिर्याणी पाडली. अरे तुझी एवढी हिंमत. नाही त्याचं काय झालं साहेब, हे बघा मी गाडी चालवत होतो आणि आम्ही बोलत होतो. आणि माझी बिर्याणी पडली. अरे लुक तू त्यांना बोलू तर द्या. हा नवरा बायको. हा नाही नाही अहो. मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. नाही 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 नाही. मग आहात कोण. आम्ही कलिग होत. हा? म्हणजे एकत्र काम करतो. अच्छा एकत्र काम करता. मग गाडीत काय करत होता. करणार काय. असं गाडीमध्ये गुलू 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 करत असतील आणि त्यात माझ्या गाडीला ठोकली आहे आणि बिर्याणी पाडली. बोनलेस. अहो साहेब असं काही चालू नव्हतं. नाही चालू होतं. हा बघितलं बघितलं ह्यांच्या गडबडीमुळेच गाडी ठोकली आणि माझी बिर्याणी पडली. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काही चालू नव्हतं, पण तुम्ही म्हणताय ना की काहीतरी चालू होतं. ते चालू होतं कस्तुरी, पण कस्तुरी. तुम्हाला जे वाटतंय तसं काही. ऐक ना लेट मी हँडल इट. साहेब काय आम्ही चांगल्या घरातले आहोत. सगळेच चांगल्या घरातले असतात आणि सगळे बाहेर जाऊन अशी हे सगळे उद्योगधंदे करतात. तुम्हाला सांगतो साहेब माझ्या बायकोने प्रेमाने बिर्याणी बनवली होती. साहेब मला लाच द्यायला लागला आणि म्हणला की 2 बिर्याणी देतो. अरे लुक तू जरा थांबा की. हा गाडी कशा काय ठोकली. गाडी चालवत होतो आणि मी हिच्याशी बोलत होतो. नाही मी बोलत होते त्यांच्याशी. हो पण माझं समोर लक्ष नव्हतं ना. सो हो पण मी बोललेच नसते तुमच्याशी तर तुम्ही लक्ष दिलं असतं ना. बघा बघा ह्यांच्या गडबडी अशा गडबडीमुळेच गाडी ठोकली आणि माझी बिर्याणी पडली. बघा अरे लुक तू थांबा की. चूक कुणाची आहे हे बघणं आमचं काम आहे. सगळं व्यवस्थित कळलं पाहिजे. व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित. ओके तेच मी सांगतोय. सर तुम्ही आता सगळं स्पष्टपणे सांगून टाका. मनात काहीच ठेवू नका. सांगा. स्पष्ट कसं. बर मी तिला सांगणार होतो. हे बघ जे काही सांगायचं ना तर नीट सांग. हा नीट आठव. पाटील लिहून घ्या. नाव काय तुझं. सौरभ साटम. सौरभ साटम. आणि तुझं. कस्तुरी लोखंडे. कस्तुरी लोखंडे. आणि बापाचं. हनुमंत लोखंडे. अच्छा कस्तुरी हनुमंत लोखंडे बरोबर. हॅलो इन्स्पेक्टर पाटील बोलतोय.
प्राजू उतर. विजू प्राजू उतर. नाही 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 उतर 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 उतर. हे घे हे घे. विजू 1 मिनिट. प्रत्येक हवालदार तुझे बाबा नसतात. अरे यार मी त्या सिग्नलवरून माहितीये फास्ट पळवली. कन्फर्म बाबा तिथे होते यार. कशावरून? अरे ते माझे बाबा, मला माहिती की तुला माहिती. विजू तू मला काय सांगितलं होतंस की बाबांची नाईट शिफ्ट नाहीये, बाबा घरीच आहेत, मग त्याचं काय? ते आता मी काय करू, ते तिथे होते. मी नेक्स्ट टाइम घेऊन जाईल ना यार तुला. विजू तुम्हाला प्रॉमिस केलं होतं का की तुम्हाला आज रात्री बाईकवरून फिरवणार आहेस? हे बघ कन्फर्म कन्फर्म सांगतोय मी, शुअर आहे बाबा तिथे होते. ठीक आहे, तू शुअर आहेस ना तुझे बाबा होते? मग जा तू, पण यापुढे मी परत कधीच तुझ्याशी बोलणार नाही हे लक्षात ठेवा. हे बोलणार नाही काय? बोलणार नाही विजू. अरे यार बाबांनी जर आपल्याला बघितलं असेल ना तर आपल्याला परत कधी भेटता येणार नाही. तू मला जाऊ दे यार प्लीज. बाबा याच्या आधी मला घरी जाऊ दे. 1 नंबरचा फट्टू आहे तू, फट्टू. तुझ्या इतका फट्टू मुलगा ना मी आयुष्यात बघितला नाहीये. अरे तू समजून घे ना यार मला. मी आहे ना तुला, मी नेक्स्ट टाइम पक्का पक्का लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार. प्लीज मी मेसेंजरवर बोलेन तुझ्याशी. प्लीज मला जाऊ दे, आधी घरी जाऊ दे प्लीज प्लीज. बाय 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 बाय. विजू मी खरंच तुझ्याशी बोलणार नाही. विजू बाय 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 बाय. कस्तुरी शांत हो. त्यांना माझ्या बाबांचं नाव माहिती आहे आता. हो पण तूच सांगितलंस ना आता त्यांना. हो पण ते ओळखत असतील ना बाबांना. हे सगळे पोलीस ना एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. सर त्यांनी आता बाबांनाच फोन केला नसेल ना. बाबांचा खूप विश्वास आहे हो माझ्यावर. त्यांना हे सगळं कळलं ना की मी इकडे पोलीस स्टेशन. नाही माझंच चुकलं. मी यायलाच नको होतं तुमच्या बरोबर गाडीतून. माझंच चुकलं. अगं रिलॅक्स कर. हे बघ असं काही होणार नाही. तू उगाच खूप विचार करतेस. मला खूप भीती वाटते. हे बघ नको एवढा विचार करूस. आपल्याला माहित होतं काही असं काही होणार आहे आणि आपण काही चुकीचं केलंय का? नाही ना. तू रिलॅक्स कर. काही नाही होणार. डोंट वरी. पण आता सर आल्यावर प्रश्न विचारतील तेव्हा काय सांगणार त्यांना? उत्तरं तर द्यावीच लागतील ना. नाहीतर कारवाई होते. आणि मी खूप किस्से ऐकलेत बाबांकडून कारवाईचे. ते नुसते ऐकले ना तरी अंगावर काटा येतो. आणि आता आपणच इथे पोलीस स्टेशन मध्ये. हवालदार एका जोडप्याला घेऊन आलाय मगाशी. बसलेत. अहो तुमचंही मुलीवर लक्ष असलं पाहिजे ना. मुलगी कुठे जाते, काय करते. हा हा तुम्ही येत आहे? ठीक आहे या. पाटील ते मुलगा मुलगी बाहेर बसलेत ना, त्यांना पीबी रोड पोलीस स्टेशनला घेऊन जा. त्या मुलीच्या बापाने मिसिंग कंप्लेंट केली आहे. ठीक आहे बोला लवकर बोला. विजय, विजय काय झालं? एवढं घाबरलेलंस का? कोणाची मारामारी तर नाही केलीस बाळा? नाही नाही मी आई मी बाबांचं पाणी 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 पाणी. आई बरं मला सांगशील काय झालं? आई बाबांची नाईट आहे ना आज. हो पण हे बघ बाबा जर घरी आले ना तर बाबांना सांग मी लवकर झोपलो. हो मी सगळं सांगते त्यांना, पण मला तू आधी सांग तू काय इतकं घाबरलाय? हे आई तू नको ना प्रश्न विचार. मी सांगतोय ते सांग ना. हे बघ बाबांनी विचारलं ना, बाबांनी विचारलं कुठे होता तर सांग मी आहे ना. बाबांना सांग मी घरीच होतो आणि मी अभ्यास करत होतो आणि मग नंतर मी झोपलो. हा काय सांगणार आहेस, काय सांगणार आहेस? एकदा तू घरीच होतास आणि तू अभ्यास करत होतास. मी सांगेन पण तू मला सांग बाळा काय झालं? एवढं का घाबरलेलं आहे? सावध स्वतःला विजू. सावध. सांग कुठे गेला होता? थांब थांब थांब. तू नको सांग. लक्ष्मी सांग कुठे गेला होता? विजय घरी होता आणि तो अभ्यास करत होता.
मी बाबा मी बाहेरून आता आलो इथे. आई मला भूक लागली आहे, जेवायला वाढ. कुठे होता? हे बघ, घाबरू नकोस. तू खरं खरं सांगशील ना तर तुला कुणीही काही करणार नाही. सर, कधी कधी असं होतं बघा की आपल्याला खूप बोलायचं असतं मनापासून, पण बोलताच येत नाही. कारण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं ना. आणि जे बोलायचंय ते बोलणंही तितकं सोपं नसतं. कळतच नाही काय करायचं, आणि मनाची तयारी करायला लागते खूप. अच्छा, हे तुम्ही गाडी चालवत असताना बोलत होता? नाही नाही. अरे काय बोलत होता ते सांग. नाही, मी बोलत होते त्यांच्याशी, आणि ते काय बोलत होते मला कळतच नव्हतं. आणि आमची गाडी पण बंद पडली ना वाटेत. मला घरी जायला खरंच उशीर होत होता. मग मी लवकर घरी पोचावं म्हणून त्यांनी गाडीचा स्पीड वाढवला, थोडाच वाढवला. आणि ते बोलत होते काहीतरी, पण मला कळत नव्हतं. आणि ते बोलण्याच्या नादात ते आणि आपल्या व्हॅनला याने ठोकली आणि माझी बिर्याणी पडली. माझ्या बायकोने प्रेमाने बनवलेली बिर्याणी. काय नाही, यांना आज रातच्याला लॉकअप मध्ये ठेवा म्हणजे ठेवा. सर, यात चूक माझी आहे, शिक्षा आता मी शेवटचं आणि फायनल विचारतो. अरे तू एवढं हिला काय सांगणार होतास, त्यामुळे तुझं दुर्लक्ष झालं? सर, तुम्ही खरंच सांगून टाका त्यांना सगळं. म्हणजे आपल्याकडून चुकून झालं ना, आपण काही मुद्दाम नाही केलं. त्यांना खरं सांगितलं ना आपण, तर ते काही नाही करणार. तुम्ही बोला सर, खरंच सांगून टाका. अरे आता सांगतोस का दोघांच्या घरच्यांना बोलवू? नाही, नको सर. सांगतील सर. प्लीज तुम्ही बोलून टाका, स्पष्ट सांगा सगळं. अरे बोला ना लवकर. कस्तुरी, आय लव्ह यू. आय लव्ह यू कस्तुरी. मला तू खरंच खूप आवडतेस. तुझा स्पर्श झाला ना की का माहिती, पण मनातली धडधड वाढते. तू समोर दिसली नाहीस की मी अस्वस्थ होतो. तू समोर आलीस ना की काय बोलू, कसं बोलू असं होतं. आणि खूप काही सांगायचं असतं, खूप काही बोलायचं असतं, पण बोलताच येत नाही. कसं बोलू कळत नाही. गाडीतही तुला हेच सगळं सांगायचं होतं, पण जमलंच नाही. आता तू माझा हात धरलास आणि हिम्मत दिलीस म्हणून हे बोलू शकलो. I love you.